तू अशी निघून का आलीस ईशा? गैरसमज करून घेतलास ना? तू ना लहान आहेस खूप अजून. ईशा, मायराची माझी ओळख खूप जुनी आहे. ती आता जे काही बोलली ते शांतपणे ऐकून घेणं खूप गरजेचं होतं. आणि तू अशी एकदम तडकाफडकी निघून आलीस. तुला काय वाटलं, काय उत्तर देणार होतो तिला मी? ईशा, असं वागून नाही चालत. परिस्थिती खूप शांतपणे आणि समजुतीने हाताळावी लागते. मायरा आता जे काही बोलली ते माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. ते काय आहे हे नीट समजून घेण्याच्या तू तिथनं निघून आलीस. मी शांत आहे याचा अर्थ तू नको तो घेशील ना याची खात्रीच होती मला. असं नाही झालं ईशा. जे समोर दिसतं ना फक्त त्याच्यावर विश्वास नसतो ठेवायचा. स्वतःच्या मनाचा कौल सुद्धा घ्यायचा असतो. तू नाही घेतलास ना. तू सर मी तुमच्यावर चिडले नाहीये काही, पण तुम्हाला का वाटलं असं? मी तिथून अशी अचानक निघून आले म्हणून? सर तिथली सिच्युएशन ऑकवर्ड होत होती म्हणून मी बाहेर निघून आले. सर मायरा मॅम जे आज तुम्हाला बोलल्या ते इतक्या वर्षात तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकलं. पण माझ्यासाठी सुद्धा ते पहिल्यांदाच होतं ना. सर तुम्ही म्हणालात की तुम्हाला ते अजून पुरतं कळलं नाहीये, तर मला कसं पचेल ते? सर मायरा मॅमना काय वाटतंय ना आता ते मी अगदीच समजू शकते, कारण मी त्या अवस्थेतून गेलीये. सर त्यांनी त्यांच्या मनाचा एक हळूवार कोपरा इतक्या वर्षांनी आज तुमच्या समोर उघडला. अशा वेळेस तुमच्या दोघांच्यात मी तिथे असणं मला बरोबर नाही वाटलं, म्हणून मी निघून आले. त्यावेळेला मला थोडं वाईट वाटलं, पण मी अजिबात चिडून किंवा इरिटेट होऊन निघून नाही आले सर. उलट तुम्हाला बोलायला मिळावं म्हणून मी निघून आले. कारण मी जर तिथे थांबले असते ना तुम्हाला बोलायला ऑकवर्ड झालं असतं, आणि तुमच्यापेक्षा सुद्धा मायरा मॅमना. सर एक रिक्वेस्ट करू? सर तुम्ही मायरा मॅमना उत्तर द्या ना. म्हणजे सर त्या जे बोलल्या ते तुम्हाला एकदा उमगलं, समजलं आणि त्याच्यावर तुमचा विचार करून झाला ना की तुम्ही त्यांना नक्की उत्तर द्या. द्याल ना सर? सर माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्यांना उत्तर द्या आणि स्पष्ट उत्तर द्या. कारण मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे समोरच्यासाठी खूप महत्वाचं असतं, जसं माझ्यासाठी होतं. पण मला माझं उत्तर मिळालंय. तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे.
सर मी झोपेत होते, पण तुम्ही ते जागेपणी बोललात ना सर. गोळी घ्यायची वेळ झालीये, तेवढी मात्र घ्या. मी आहे बाहेर. आई बाबा केव्हापासून खोळंबलेत. त्यांना घरी जायला सांगून येत. मला माझं उत्तर मिळालं. तुमचं माझ्यावर प्रेम, माझ्यावर प्रेम, माझ्यावर प्रेम. आई बाबा तुम्ही घरी जा. अगं असं कसं घरी जाऊ? इथे एवढं सगळं भयंकर घडत असताना आम्ही कसे जाऊ? हो ना, आणि निर्णय अजून कळाला नाही ना. तो कळल्याशिवाय कसं जायचं? काय म्हणाले विक्रांत सर? काय झालं पुढे? तर पुढे असं झालं की विक्रांत सरांना सगळं खरं खरं कळलं. म्हणजे त्यांनी नक्की काय झालं होतं हे शोधून काढलं. त्यामुळे मी या प्रकरणातून सुटलीये, तेही निर्दोष. अगं बाई, खरंच? हो बाबा, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आले की तुम्ही निश्चिंतपणे घरी जा म्हणून. कारण मला आता शिक्षा होणार नाहीये, माझी नोकरी जाणार नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर लागलेला फसवणुकीचा आरोप आता खोटा ठरलाय. वा 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 वा. अगं पण पुढे काय झालंय नक्की सांगशील का नाही? आई ते आता जाऊ दे ना. जे झालंय ते आपण सगळं विसरून जाऊ. इम्पॉर्टंट हे आहे की मी निर्दोष आहे हे सगळ्यांना कळलंय आता. जाता जाता 4 पेढे घेऊन जाऊयात आणि देवी समोर ठेवूयात. चला. थांब पुष्पा. ईशा, मला एकदा विक्रांत सरांना भेटायचे. अहो पण बाबा, विक्रांत सरच म्हणलेत की हे सगळं प्रकरण मिटलंय आता. हो, तरी सुद्धा मला त्यांना एकदा भेटायचंय. त्यांची भेट घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मायरा, मी तुझ्या भावना समजू शकतो मायरा, आणि मला त्याचा आदर आहे. मी ऐकन. Before you say anything, sir, मला एक गोष्ट क्लिअर करायची. तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी इच्छा नाहीये माझी. कारण तसं जर असतं इतके वर्ष मी गप्पच बसले नसते. वेगळा विचार करणारी मुलगी आहे मी सर. मला माहिती आहे तुमच्यात खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. लग्नासाठी तुमच्या मागे लागणारी मुलगी मी नाहीये. मायरा, मला सिरियसली असं वाटतं की आपण आपलं इमोशनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवावं. Surely, sir. आपण इमोशनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवूया हे तुम्ही मला सांगताय. तर 4 महिन्यापूर्वी तुम्ही हे बोलला असतात ना, डोळे झाकून विश्वास केला असता मी तुमच्यावर. आता तुम्हाला तरी पटतंय तुम्ही जे बोलताय ते? इमोशनल आणि प्रोफेशनल लाईफ बाजूला ठेवा.
गॉड. म्हणजे मला असं म्हणायचं मायरा की आपण एकमेकांबरोबर आपण प्रोफेशनली खूप उत्तम पद्धतीने काम करतो. इमोशनली तुला ज्या भावना माझ्याबद्दल आहेत तशा माझ्या मनात तुझ्याबद्दल नाही आहेत. तर मायरा आर यू ओके? It doesn't matter, does it? I'm very sorry, sir. Please continue. इतकी वर्ष तुझ्या मनात माझ्याबद्दल या भावना होत्या मला कधी कळलंच नाही मायरा. आय मीन It's okay, sir. It's absolutely okay. इतकी वर्ष मी गप्प बसले. मी माझ्या भावना माझ्यापर्यंत ठेवण्या ही माझी चूक आहे ना. मला असं वाटलं की आपल्यातले जे ट्युनिंग आहे ते कधीच बदलणार नाही. आय वॉज इन दॅट इल्युजन. आय एम व्हेरी सॉरी. एक सांगू मायरा, खरं म्हणजे याच्यात चूक अशी कोणाची नसते. आपण गेली इतकी वर्ष कंपनीमध्ये एकमेकांना समजून घेऊन एकमेकांबरोबर काम करतोय. एकमेकांच्या सहवासामुळे आपल्या दोघांमध्ये असलेल्या एका चांगल्या ट्युनिंगमुळे एखाद्याबद्दल जर अशी भावना मनामध्ये निर्माण झाली तर त्याच्यात काही चूक आहे असं नाही. पण गेल्या काही दिवसात मायरा मला अजून एक गोष्ट नव्याने कळली, ते म्हणजे आपलं नशीब जे आपल्या हातातच नसतं आणि जे आपल्या मनाप्रमाणे कधीच वागत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला ते स्वीकारावं लागतं. मला माहितीये मी तुला आता कितीही समजून सांगितलं तरी सुद्धा तुला त्या गोष्टी समजणार नाहीत. तू कदाचित त्या पटवून घेणार नाहीत, कारण आपल्या भावना जेव्हा तीव्र होतात तेव्हा मन आपल्या ताब्यात राहत नाही. तर माझी समजूत कशाला काढताय? फक्त एक वाक्य बोललात ना तर आपल्यातलं हे जे डिस्कशन आहे ना ते संपून जाईल. बोला. कुठलं वाक्य? आय लव्ह ईशा. तर बोला. मी काहीतरी विचारलंय तुम्हाला. हे एक वाक्य हो, दॅट्स इट. तर प्लीज तर एवढं तरी जाणून घ्यायचा काय मला. खरं म्हणजे मी कुठलंच उत्तर त्याला बांधेल नाही मायरा. सॉरी. आणि जाता जाता एक रिक्वेस्ट तुला करू शकतो. मला माहित नाही हा हक्क तरी मला आहे की नाही, पण स्टील प्लीज डोंट लिव्ह दिस कंपनी मायरा. प्लीज. I promise you that. I promise you. Thanks. इकडे हो. हे निमकर कुठे गेले? काम काय आहे? अहो त्यांच्या दुकानातून साड्या घेतल्या होत्या आणि त्यांचे काही पैसे बॅलन्स होते तर ते देण्यासाठी आलो होतो. ते कदाचित पावभाजी खायला गेले असतील. आत्ता? आत्ता म्हणजे काय? निमकरांचं गणित आता बदलत चाललंय. तुम्ही काय बोलताय ना ते मला काही कळत नाहीये.
हा, चला येतो मी. अहो थांबा थांबा. हे बघा मी काय बोलतोय ते कळत नाही ना, मग बघून तरी कळेल का? हे बघा नाही, यात तर ईशा दिसतीच आहे, पण शेजारी कोण बसलंय काही कळत नाहीये. अर्थात कुठल्या तरी भलत्याच माणसाचा फोटो आलाय चुकून. पण दिसताना असं दिसतंय की दोघे एकत्रच आहेत. अहो ते एकत्रच आहेत आणि हे विक्रांत सरंजामे आहेत. अरे खरंच की. सॉलिड आहात हा तुम्ही. आता हा बघा, रिक्षात विक्रांत सरंजामे आणि ईशा, कमालच झाली. असं खुलेआम फिरल्यावर लोकांच्या डोळ्यात येणारच हो. हे बघा मांजर डोळे मिटून दूध पितं, पण जग बघत असतं ना. अगदी बरोबर बोललात. हा. आता मला सांगा, हे सर्व फोटो तुमच्याकडे कसे आले हो? तुम्हाला कशाला होत जाऊ कशा? बघताना अगदी चवीनं बघितले ना फोटो. चला निघा आता. आणि हो, कुणाला सांगू नका. हा, तुमच्यावरती विश्वास म्हणून तुम्हाला दाखवले ते सगळे फोटो. हा, नाहीतर चाळीवर बोंबलत सुटाल. चला. दादा, अरे चहा गार झाला. हा, आणि काय कसला विश्वास, काय चाललंय? गुपित आहे ते. अगं कुणाला सांगू नका. असं 1000 वेळा बजावल्याशिवाय माणूस गावभर बोंबलत सुटत नाही. पण काय सांगू नका? अरे ईशाचे फोटो आहे ते. म्हणजे गाठ माझ्याशी आहे. त्या सरंजामे आणि नेमकराला नाही बरोबर लपेटला ना, नावाचा टेल्लू नाही. हे असं झालंय साहेब सगळं. हे सगळं कसं पोचवू तेच मला कळत नाहीये. मला इतकंच कळतं की आता ईशानं इकडं नोकरी करू नये. अहो जिथे तिच्यावर इतके आरोप झाले त्या ठिकाणी तिने परत काय यावं? आणि मला सांगा मी कसा पाठवू तिला? बाप आहे हो मी तिचा. अहो पण बाबा, मी आता निर्दोष सिद्ध झालीये ना. तू निर्दोषच होतीस ग बाळा, ते मला माहितीच होतं. बस आता तू आता शिक्षण घे, तेच पूर्ण कर, आणि तुला आत्ताच नोकरी करायला पाहिजे असं काही बंधन नाहीये. अहो पण ईशा, त्यांना बोलू दे. विक्रांत सर, तुमचे खरंच खूप उपकार आहेत आमच्यावर. आम्ही इतके छोटे माणसं आहोत ना की आम्ही त्याची परतफेड करायची ठरवलं तरी ते अशक्य आहे. आणि आम्ही करून करून तरी काय करणार हो? आमची काहीच करायची ऐपत नाहीये. आपण एक सांगतो साहेब, तुमचे उपकार हा अरुण निमकर जन्मभर विसरणार नाही. साहेब, आम्हाला आमच्या पायरीवरच राहू द्या साहेब. ईशाला तिचं शिक्षण पूर्ण करू द्या. त्या शिक्षणाच्या जोरावर कुठेही नोकरी मिळविल ती. तिला तिच्या हक्काचं जे काय आहे ते मिळू द्या साहेब. बाबा, तुम्हाला जे वाटतं ते तसंच होऊ द्या. या अशा प्रकारचा निर्णय घेऊन जर तुमच्या मनाला शांतता मिळणार असेल तर मी त्याच्या आड कधीच येणार नाही. आणि तुम्ही म्हणलात तेही बरोबरच आहे. ईशाच्या हक्काचं जे काही आहे ते तिला मिळालंच पाहिजे. धन्यवाद साहेब. चलायचं निशा.